कांग्रेस कमेटी की तरफ से छत्रपति संभाजीनगर में ओबीसी रैली होने वाली है, उसको हमने प्रांताध्यक्ष सम्मान्य हर्षवर्धन जी सरपाल साहब, अशोक गहलोत जी साहब, वडेट्टीवार साहब, महाराष्ट्र के सभी ओबीसी लीडर यहाँ मौजूद होने वाले हैं और इसको हमने राहुल जी गांधी और प्रियंका गांधी को भी निमंत्रित किया है। अभी उनका डेट आएगा, वो हिसाब से यहाँ का जो रैली है, जो सम्मेलन है, वो बहुत बड़ी तरीके से, बहुत अच्छी तरीके से होने के लिए हमने अभी पूर्व तैयारी के लिए बैठक आयोजित किया है। वो हिसाब से हमारा काम चालू। तो ये रैली कब और कहाँ होगी? जून के सेकंड वीक में औरंगाबाद में होगी, छत्रपति संभाजीनगर में होगी। कार्यक्रम जो लेने वाले नेता, तो इसका उद्देश्य क्या है सर? लेने का उद्देश्य क्या है? उद्देश्य ये राहुल गांधी का सत्कार और केंद्र सरकार के ऊपर दबाव डालने वाले की जनगणना जल्दी करो। अभी उनके पास कोई पूर्व तैयारी है नहीं, घोषणा कर दी, अनाउंसमेंट कर दिया, लेकिन कैसा करने उसके बारे में प्रोग्राम दिया नहीं, अभी प्रोग्राम कुछ भी नहीं दिया। इसके लिए वो इम्प्लीमेंटेशन करना पड़ेगा, खाली घोषणाबाजी करके चलेगा नहीं। इसके लिए दबाव डालने के लिए राहुल जी का सत्कार करने के लिए रैली होनी। मास्टर प्लॅनिंग हे याच शहरातून केलं जाईल अशा पद्धतीचं आमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे। तेव्हा मीडियाच्या लोकांना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त हा प्रचार किंवा ही माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, अशा पद्धतीची विनंती करतो। जर काय या संदर्भामध्ये आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारा, नाहीतर उद्याच्या प्रेसमध्ये चालणार पद्धतीनं यानंतर खासदार साहेब सुद्धा आपले विचार व्यक्त करतील, कारण त्यांच्याकडं यजमानपद त्यांच्याकडेच येणार आहे मेळावा जर ठरला। सगळ्या लोकांना, देशातल्या सगळ्या लोकांना योग्य तो निर्णय तुम्हाला द्यावा लागेल, ही वस्तुस्थिती आज तुमच्या समोर आहे। आणि म्हणून काँग्रेस पक्ष आज या ठिकाणी या जनगणनेच्या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे। बॅलेट पेपरवर निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या घ्यावा, या मुद्द्यावरती आम्ही स्पष्टपणे त्यांच्या पाठीचे आहोत आणि हा मेळावा यशस्वी व्हावा यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व लोकांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट, चांगल्या पद्धतीचं वैचारिक धोरण ऐकायला मिळेल, अशा पद्धतीचं कार्यक्रम हा आमचा होणार आहे। आणि मला मीडियाच्या लोकांना मला विनंती करायची आहे की आपण हे सगळे मुद्दे उद्याच्या मीडियामध्ये चांगल्या पद्धतीने छापा, चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने चॅनलवरती द्या आणि आमचा हा गोरगरिबांचा जो लढा आहे, ओबीसीचा जो लढा आहे, दलितांचा जो लढा आहे, मायनॉरिटीचा, आदिवासींचा जो लढा आहे, त्याला राहुल गांधी येणार आहे हे जनमानसाच्या प्रत्येक घरामध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असेल, वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, लोकांच्या पर्यंत पोहोचावा, अशा पद्धतीची विनंती करण्याकरता आणि पूर्व तयारीची बैठक म्हणून या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत। एवढेच मला या निमित्तानं आज सांगायचं आहे। इथून पुढच्या एक दुसरी आमची मीटिंग होणार आहे, त्याच्यामध्ये खासदार साहेब, दोन्ही तिन्ही खासदार एकत्र बसतील, आमच्या पक्षाचे प्रतिनिधी हर्षवर्धनजी कुणाला पाठवतील ते प्रतिनिधी राहतील, आमचे ओबीसीचे काय प्रतिनिधी राहतील, एक जॉईंट मीटिंग होऊन टोटल आराखडा, कसलाही विश्वास नाही। आणि ह्या सर्व गोष्टी ह्या आमच्या ओबीसीच्या मेळाव्यावरती जनगणनाच्या संदर्भामध्ये ही संपूर्ण चर्चा होणार आहे। देशातले जानेमान सगळे लोक, मोठमोठे लोक या ठिकाणी येणार आहेत। राहुलजींना निमंत्रण देण्याकरता आजच मला वाटते रात्री गेलेत का सकाळी गेलेत मला माहिती नाही नक्की, पण गेलेत प्रांताध्यक्ष आणि सीएलपी लीडर, ते दोघेही गेलेले आहेत आणि ते राहुलजींची तारीख होऊन येतील, कदाचित 2-3 दिवसात, 4 दिवसात ही तारीख नक्की होईल। पण जून मध्ये सेकंड वीक मध्ये महाराष्ट्राचा ओबीसीचा मेळावा 100% होणार आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। आता महाराष्ट्राची जी जनगणना आहे ती तेलंगणाच्या धर्तीवर ती झाली पाहिजे, अशा पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य आमच्या राहुलजींनी केलेलं आहे। तेलंगणाचं मॉडेल तुम्ही लक्षात ठेवा। आता कर्नाटकानं पण करायची घोषणा केलेली आहे, हिमाचल प्रदेशानं पण आमची जिथं सरकार आहे तिथं आमचं काम चालू आहे। मग आता ह्या सगळ्या जातीनिहाय जनगणना राज्यावरती जर तुम्ही बोजा टाकणार असाल तर निश्चितपणाने ही गोष्ट यशस्वी होणार नाही। आणि म्हणून हे कसं जाहीर केलं तुम्ही अचानकच, हे सुद्धा आमच्या लक्षात येत नाही। काय ह्याच्या पाठीमाग काय बुमरॅंग, काय षडयंत्र आहे का, तेही आम्हाला काय कळायला माहित नाही। पण काय एनिवे असं केलं असेल तर तुम्हाला आता काँग्रेस सरकार सोडणार नाही। बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, एक तर तुम्हाला जनगणना करावी लागेल, नाहीतर त्याच्यावरचा उपाय तुम्हाला सांगावा लागेल। तुम्ही कराल का नाही आमच्या मनामध्ये शंका आहे पुढे। त्यामुळे आम्हाला ही जी शंका केंद्र सरकारला राहुल गांधींनी सांगितलेल्या मुद्द्यावर जाणं भाग आहे। आणि मी आज सांगतो
जर आज महाराष्ट्र शासनाची एवढी वाईट परिस्थिती आहे की आज त्यांच्यावरती 9,45,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे, हे तुम्ही मीडियावाल्यांनी छापलंय, अर्थ खात्याच्या विभागाकडून माहिती मिळाल्या, आणि आता सरकार पुढच्या 31 मार्च पर्यंत चालवण्याकरता त्यांना 1,40,000 कोटी रुपयांचं कर्ज काढावं लागेल, तरच सरकार व्यवस्थित चालेल, अन्यथा कर्मचाऱ्यांचा पगार देणं सुद्धा त्यांना मुश्किल होणार आहे. ही परिस्थिती आज महाराष्ट्र शासनाची झालेली आहे. महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच परिस्थिती आहे. 2100 रुपये देतो म्हणून जाहीरनाम्यामध्ये सांगितलं, आमच्या भोळ्या बायांनी सगळ्यांनी मतदान केलं, 1,500 रुपये दिले, ते सुद्धा आता वेळेत येत नाहीत. 2100 रुपयाचा तर विशेष नाही, पहिले 1,500 आहेत ते सुद्धा पुढं मागं चाललेले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी सांगितलं, स्वतः अजित पवारांचं स्टेटमेंट आहे, एकनाथ शिंदेचं स्टेटमेंट आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला ठराव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा होणार, झाला का? काही झालेलं नाही. शेतकऱ्यांची फसवणूक. निर्णय घेण्याची कॅपॅसिटी त्यांची आहे का? तर ते आपल्या लक्षात येतं की त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार या महामंत्रिमंडळामध्ये असत नाही. आज शिरसाटाने एक स्टेटमेंट केलं, त्यांच्यात तरी बघा एकमत आहे, सगळा मागासवर्गीयांचा फंड अजित पवारांनी वळवलेला आहे म्हणून त्यांचाच मंत्री दोन्ही हाताने ठोकायला लागला. हे तरी काय चांगलं आहे? ज्या मागासवर्गीयाला बाबासाहेब आंबेडकरांनी तळहातातल्या फोडासारखं जपलं, काँग्रेस सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे दलितांच्या पाठीमागे उभं राहते, त्यांचा निधी तुम्ही या ठिकाणी वळवून दुसरीकडे फिरवला. अर्थमंत्री म्हणतो माझ्या पद्धतीने मी काम करणार, मुख्यमंत्र्यांचं तो ऐकत नाही. शिंदे तर आमचे साताऱ्यातच येऊन बसतात बऱ्याच वेळा आमच्या गावात, तिथं त्यांची ती परिस्थिती आहे. एकंदरीत सगळी परिस्थिती महाराष्ट्र शासनाची जर बघितली तर यांच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत, आणि हे सरकार यांच्या अंतर्गत मतभेदामुळं कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढे अंतर्गत प्रचंड मतभेद यांच्यामध्ये निर्माण झालेले आहेत, आणि म्हणून या सगळ्यावर रामबाण उपाय कोणता असेल तर ते राहुलजी गांधी त्यांनी जे मुद्दे उचलले, त्यांनी जे पॉइंट काढले, त्या पॉइंटवर तुम्ही त्यांचं हसं केलं, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे टोमणे मारले. पण आज परिस्थिती अशी आहे की राहुलजीने जे मुद्दे मांडले तेच तुम्हाला ग्राह्य धरावे लागत आहेत. जातीगणनेचा मुद्दा, त्या ठिकाणी आम्हाला काय गाडी घोड्याची वगैरे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना काय आवश्यकता नाही. मॅक्झिमम लोक पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कशी येतील या दृष्टिकोनातून तो मेळावा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आज बीजेपीनं ओबीसींची कशी फसवणूक केली त्याची 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की प्रत्येक जातीला आम्ही महामंडळ दिलेलं आहे. सुतार समाजाचं महामंडळ दिलं, काव पगार साहेब दिलं ना, दिलं महामंडळ. कुंभार समाजाला महामंडळ दिलं, परशुरामच्या नावाने ब्राह्मण समाजाला महामंडळ दिलं, वडार समाजाला महामंडळ दिलं, लोहार समाजाला महामंडळ दिलं. आता माळी समाजाची मागणी आली, आम्हाला महामंडळ द्या. धनगर समाजाचं ऑलरेडी महामंडळ आहे. पण ह्या सर्व महामंडळांचा जर अभ्यास आपण केला, एकाही महामंडळाला स्वतंत्र ऑफिस नाही. हे सगळे ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत कामं चालतात. ओबीसी महामंडळाच्या ऑफिसमध्ये फक्त 2 लोक बसतात. त्या 2 लोकांनी हे सगळे कारभार बघायचे. हे उपकंपनी आहे. लोहार समाजाचं असेल, सुतार समाजाचं, हे स्वतंत्र महामंडळ नाही. बाहेर जाहीर केलं की स्वतंत्र महामंडळ आहे, याला स्वतंत्र कारभार आहे, याला स्वतंत्र अध्यक्ष आहे, याला स्वतंत्र कर्मचारी, काही नाही. शुद्ध फसवणूक आहे, काही केलेलं नाही. आणि अशा पद्धतीनं हे फसवणूक सरकार लोकांची 100% फसवणूक करत आहे. आणि ओबीसींची तर त्याच्याही पेक्षा जास्त. आमच्या लोकांना कुठे आमदारक्या थोड्या दिल्या, खासदारक्या दिल्या, काही मंत्रीपद, आता त्या होणार का, नक्की करतील का, याच्याबद्दल सुद्धा अजूनही अस्पष्टता आम्हाला चालू आहे. आणि म्हणून हा मेळावा जो आहे, हा मेळावा त्या धर्तीवरती आहे. एक तर तुम्ही जात न्याय जनगणना जाहीर केलेली आहे ती ताबडतोब झाली पाहिजे, निवडणुका बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजे. या 2 मागण्यासह इतर काही मागण्या आमच्या आहेत, त्या मागण्या या मेळाव्याच्या माध्यमातून होतील. आणि राहुल गांधींना या ठिकाणी मोठा सत्कार, प्रियांकाजी, राहुलजी, आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचे राष्ट्रीय ओबीसीचे जे नेते आहेत त्यांचा मान सन्मान संबंध देशभर केला जातो. ते राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोकजी गेहलोत यांना आम्ही बोलवतोय. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अनिल कुमार यादव जहीन हे आता नवीन राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत, त्यांनाही आम्ही या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं तो मेळावा मोठा सक्सेस व्हावा त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही मराठवाड्यामध्ये सर्व ठिकाणी आता जाऊन आलेलो आहे.
आजचा हा 4था 5वा जिल्हा आहे, अजून 2-3 जिल्हे राहिलेत। एवढं केलं की पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा येत्या 25 तारखेला आम्ही याच कारणासाठी पुण्यामध्ये ठेवलेला आहे। त्या पुण्याच्या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आमचे जिल्हा प्रमुख, पॅरेंट बोर्डचे सर्व जिल्हा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी आणि कोर्टानं चपराक यांना दिलेले। काय हरकत नाही, सुप्रीम कोर्टाचं आम्ही अतिशय मनापासून अभिनंदन करतोय, कारण गेल्या अनेक दिवसापासून आमचे सर्व आमदार, खासदार, प्रांताध्यक्ष सगळीच मंडळी या निवडणुका लवकर घ्या म्हणून या ठिकाणी मागे लागलेले आहे। आमची आता अशी मागणी आहे महाराष्ट्र सरकारला किंवा निवडणूक आयोगाला की ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घ्यायच्या त्या निवडणुका तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्या। तुम्ही जर त्या ईव्हीएम वरती घेणार असाल तर त्याच्यावर आमचा अजिबात विश्वास राहणार नाही, लोक भयंकर चिडलेले आहेत। त्यामुळे त्या बॅलेट पेपरवरती घ्या। या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत ना, आमदार खासदार तर होऊन गेले निवडणुका, ते आपापल्या जागेवरती जाऊन बसले, त्या माध्यमातून काम करतायत, पण कार्यकर्त्यांचं काय? आणि म्हणून ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक ही बॅलेट पेपरवरती झाली पाहिजे, अशा पद्धतीची आमची स्पष्ट मागणी उद्याच्या मेळाव्यामध्ये आणि उद्याच्या या कामकाजामध्ये आम्ही करणार आहोत आणि ती झाली पाहिजे, या ठिकाणी आमचं असं स्पष्ट मत आहे। आज महाराष्ट्र सरकार ही निवडणुका घेईल का नाही, अजूनही त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये असेही म्हटले की भाटिया आयोग त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला अपील करता येईल, पण त्याला सुद्धा अजून अवधी आहे। पण निवडणुका पहिल्या घ्या, लोकहिताचा प्रश्न आहे, जनतेचा प्रश्न आहे, पहिल्या निवडणुका घ्या। पण या निवडणुका पाठीमागे ठेवण्याचं कारस्थान गेल्या 6 वर्षामध्ये बीजेपीच्या लोकांनी करून आमची जी हेटाळणी केली, सर्वसामान्य लोक, तुम्हाला ओबीसी आरक्षणासाठी तुम्ही निवडणुका थांबवल्या, इम्पेरिकल डेटा पाहिजे, अमकं पाहिजे, तमकं पाहिजे, सुप्रीम कोर्टामध्ये स्टेट। आमचा ओबीसी विभाग हे पुढे होऊन सगळं काम करतो आहे। काँग्रेस पक्षाचा हा मेळावा आहे, काँग्रेस पक्षाच्या वतीनं ओबीसी विभाग हा या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहे। आज आमची नांदेडला मीटिंग सभा झाली, त्याच्यानंतर हिंगोलीला झाली, आज सकाळी जालन्याला झाले, आता इथं होते, उद्या बीडला होईल, उस्मानाबादला होईल, लातूरला होईल। सबंध या 8-9 जिल्ह्यामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचा उठाव करून आम्ही सुद्धा राहुल गांधींचं काहीतरी देणं लागतोय ओबीसी, असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून त्यांचा सत्कार आणि जनउत्सव मेळावा हा या ठिकाणी घेण्याच्या दृष्टीनं आज आम्ही या ठिकाणी मोठा मेळावा घेण्याचं निश्चित करण्यात आलेला आहे। हा मेळावा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर होईल किंवा जालना होईल, पण दोन्ही ठिकाणी एक कुठंतरी, कारण आमच्या सुद्धा थोडेसे मतभेद आहेत। काय लोकांचं म्हणणं आहे तो संभाजीनगरला व्हावा, काय 2-3 लोकांचं म्हणणं आहे तो जालन्याला व्हावा। प्रांताध्यक्ष काळेसाहेब, सीएलपी लीडर आमचे, आम्ही सगळे, राज साहेब, आम्ही सगळे एकत्र बसून त्याच्या संदर्भातला आम्ही निर्णय घेऊ आणि शक्यतो हा मेळावा संभाजीनगरलाच कसा होईल या दृष्टीनं आमचं प्लॅनिंग आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही करू आणि तो कसा यशस्वी होईल त्याचंही आम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक बघावं लागेल। आज सुप्रीम कोर्टाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित केल्या। मला सांगा, गेल्या 6 वर्षापासून या निवडणुका पेंडिंग आहेत। कोर्टाने त्यांना अशी चपराक दिली, तुषार मेहता नावाचा तो वकील महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय, त्याला विचारलं तुम्हाला याच्या जिल्हा परिषद निवडणुका घ्यायला काय अडचण, म्हणजे काय नाही, मग हे थांबलंय कशासाठी? गेली 6 वर्ष तुम्ही ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली बॉम्बे सारखी सेन्सिटिव्ह महानगरपालिका, संभाजीनगर सारखी अतिसेन्सिटिव्ह महानगरपालिका, ह्या निवडणुका थांबल्यात कशा? एसी मध्ये बसून कारभार करणाऱ्यांच्या हातामध्ये कारभार गेल्या, त्यांच्यावर गेलं, खासदारकी गेली, मोदी हे म्हणून ओबीसी आहेत का वगैरे त्या विषयावरती त्यांची खासदारकी गेली, त्यांचं राहतं घर जे त्यांच्या बापजाद्यांच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेली होती घर शासनातर्फे, ते घर त्यांचं काढून घेण्यात आलं आणि एकदम खालच्या लेवलवर या ठिकाणी गेले आणि त्या पद्धतीचं कामकाज करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून झाला आणि म्हणून हे करणार की नाही याच्याबद्दल आमच्या मनामध्ये आजही शंका आहे। परंतु राहुल गांधींनी जो आवाज उठवला किंवा राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं ते अतिशय महत्वपूर्ण वक्तव्य काँग्रेसच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं आणि विशेषतः ओबीसीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांचा एक जाहीर सत्कार करावा, एक अभिनंदन सोहळा करावा हा विचार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ, सीएलपी लीडर सन्माननीय विजयजी वडेट्टीवार, काळेसाहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला होते। परवाच
या ठिकाणी जाहीर करण्यात आलं की राहुल गांधींचा एक जनसत्कार किंवा या ठिकाणी एक उत्सव, आपला विजय उत्सव मेळावा हा या ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्याचं त्यावेळेला आमचं निश्चित झालेलं आहे। आता तो मेळावा कदाचित जालन्याला पण होऊ शकतो, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला होऊ शकतो, दोन्ही ठिकाणी कुठं पण होईल। जाती उपजाती मिळून त्या अजून 50 जाती वाढतील। देशामध्ये साधारणपणे 3,500 ते 4,000 ओबीसीच्या जाती आहेत। इतर जाती ठाकूर वगैरे गुजराती सगळे हे वेगळेच। एवढ्या सगळ्या जातीचं जर तुम्ही काउंटिंग करणार असाल तर त्याचा फॉर्म्युला तुमच्याकडे अजून कसलाही तयार नाही। त्या संबंधीचं आर्थिक जे बजेट तुमचं आता जाहीर केलं अर्थमंत्र्यांनी, त्याच्यामध्ये या विषयासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही। आणि असा असताना तुम्ही अचानकच हा निर्णय जाहीर केला याचा आम्हाला निश्चितपणाने आश्चर्य वाटतं। तरी सुद्धा तुम्ही करणार असाल तर आम्हाला त्याचा मनापासून अभिनंदन तुमचं, परंतु ती कशी करणार किंवा करणार की नाही, का ह्याच्या पाठीमागचं काय षडयंत्र आहे याचं गौड बंगाल मात्र अद्याप आम्हाला स्पष्ट झालेलं नाही। आणि म्हणून राहुल गांधींनी लोकसभेमध्ये ज्यावेळेला हा मुद्दा उचलला त्यावेळेला समोरच्या लोकांनी सांगितलं की आम्ही जात निहाय जनगणना करणार नाही। केंद्रीय राज्यमंत्री गृह मिश्रा साहेब यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही जात निहाय जनगणना करणार नाही। राहुल गांधीने ज्यावेळेला मुद्दा उचलला त्यावेळेला त्यांना काय म्हणले, तुमची स्वतःची जात कुठली हे तुम्हाला माहिती नाही, तुम्ही जात निहाय जनगणना का करणार। लोकसभेच्या इतिहासामध्ये एवढं गलिच्छ स्टेटमेंट कोणत्याही पक्षानं, अटल बिहारींचं सरकार असू द्या, मनमोहन सिंगचं सरकार असू द्या किंवा त्याच्या पूर्वीची काही सरकार असो, इंदिरा गांधींच्या पासून आपण पंडित नेहरू पासून आपण बघितलं तर एवढ्या खालच्या पातळीचं स्टेटमेंट कोणी केलं नव्हतं, ते बीजेपीच्या लोकांनी केलं। आणि म्हणून तुम्ही हे करणार आहात का, आणि खरोखर तुमची इच्छा आहे का, हे करणार असेल तर ते कसं करणार हाही प्रश्न आमच्या डोक्यात आहे। आणि म्हणून